स्पर्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू। विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे। सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1 ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे। सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो, तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते। सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा। संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा। रायते अपघात प्रकरणी टिटवाळ्यातील दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उचल मागणी। ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी यांची कारवाई। कल्याण मुरबाड महामार्गावरील रायते येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातात 11 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता। याबाबत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी यांनी या प्रकरणात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उचल मागणी केली आहे। त्यांच्या जागी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्याकडे टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। टिटवाळा पोलीस ठाण्याचा कारभार काही महिन्यांपूर्वी सिंगा म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी स्वीकारला होता। पदभार स्वीकारल्यानंतर पंकज गिरी यांनी परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले, मात्र अतिकामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांच्यावर टिटवाळ्यातील श्री महागणपती इस्पितळात उपचार केल्यावर पुन्हा ते आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते, पण लागलीच थोड्या दिवसात त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी वैद्यकीय रजा घेऊन मुंबईच्या हिंदुजा इस्पितळात उपचार घेतले होते। त्यांच्या जागी मुरबाड येथील पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला होता आणि त्याच काळात रायते पुलावर काळी पिवळी ओमनी गाडी आणि सिमेंट मिक्सर यांचा अपघात होऊन त्यात निष्पाप 11 जणांचा बळी गेला होता। ओमनी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याचा तसेच गाडीचा अतिवेगामुळे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला होता। याला जबाबदार धरून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी यांनी दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उचल मागणी केली आहे। ठाणे ग्रामीण पोलीस दलात स्वतंत्र वाहतूक शाखाच नाही याबाबत दैनिक जनमतने 3 मार्च 2026 रोजी परखड वृत्त लिहून 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक पोलिसांची व्यथा मांडली होती। वाहतूक विभाग नसल्याने पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष घालावे लागते, तर याबाबत टिटवाळ्यातील वकील जितेंद्र जोशी यांनीही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे ठाणे ग्रामीण पोलीस दलात वाहतूक शाखेची निर्मिती करण्याबाबतची लेखी पत्राद्वारे मागणी प्रत्यक्ष भेटून केलेली होती। तसेच याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी यांच्याशी भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली होती। सदर अपघातात दोषी ठरवून बदली करण्यात आलेल्या त्या पोलीस निरीक्षकांची काहीही चूक नसून त्यांच्या बदल्यात आरटीओ विभाग, हायवे वाहतूक पोलीस यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती असे नागरिकांतून बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।